हॅलो एवरीवन, मी पी व्ही थोरात आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये जे ॲडचं ॲनालिसिस आहे, जसं की तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं मी. MPSCच्या 2 ॲड निघलेल्या आहेत आणि आजच्याच डेटला दोन्ही पण ॲड आलेल्या आहेत फार्मसी ऑफिसरच्या. ही पहिली ॲड आहे, अलिबाग आणि साताऱ्याला 2 जागा आहेत आणि दुसऱ्या ॲडमध्ये एकंदरीत 10 जागा आहेत. तर पहिल्यांदा आपण एक ॲड जी आहे ती कव्हर करूया. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट जी ॲड असणार आहे ती कव्हर करूया. आजच्या व्हिडिओमध्ये जी ॲड बघणार आहेत आपण ती आहे अलिबाग आणि सातारा या 2 ठिकाणी फार्मसी ऑफिसरच्या 2 जागा आहेत. एकंदरीत फॉर्मची जी बेसिक एलिजिबिलिटी आहे कशा प्रकारची असणार आहे, कुठले कुठले विद्यार्थी आहेत की जे या फॉर्मसाठी अप्लाय करू शकतात, त्याचसोबत त्या महत्त्वाच्या काही गाईडलाईन असणार आहेत ते तुमच्याशी आजच्या व्हिडिओमध्ये मी डिस्कस करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर ॲड बघू शकता तुम्ही, आजच्या डेटला ॲड आलेली आहे. खाली आल्यानंतर दिसत असेल तुम्हाला अलिबाग आणि सातारा या 2 ठिकाणी औषध निर्माता महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा गट ब या संवर्गातील पदभरती आहे. जी नॉर्मल आपली फार्मसी ऑफिसरची पोस्ट असते, मग ती आरोग्य विभागात असू द्या किंवा झेडपीमध्ये असू द्या, त्याच्यापेक्षा चीप लेवलची जी पोस्ट असते, जे की एक्सपिरियन्स झाल्यानंतर हे नॉर्मल फार्मसी ऑफिसरचं चीफ फार्मसी ऑफिसरमध्ये जे आहे ते प्रमोशन होतं. तर तशाच प्रकारचं हे चीफ ऑफिसरची पोस्ट तुम्हाला म्हणता येईल गट ब मध्ये आहे. तर जे नॉर्मल आपली फार्मसी ऑफिसरची पोस्ट आहे, तर त्याच्यापेक्षा या पोस्टला जो पे स्किलचा क्रायटेरिया असू द्या किंवा जे तुमचं ग्रेड पे असू द्या किंवा पेमेंट असू द्या, हे नक्कीच जास्त असणार आहे. खाली आल्यानंतर उपलब्ध संख्या 2 तुम्हाला दिसत असेल आणि खाली विभागानुसार तुम्हाला याची विभागणी खाली केलेली दिसेल. खाली आल्यानंतर तुम्हाला विभागानुसार जे डिवायडेशन आहे पोस्टचं तर ते बघायला भेटेल. पहिल्यामध्ये विभाग आहे बघा अलिबाग आणि याच्यामध्ये तुम्हाला अराखीव खुला याच्यासाठी एक जागा बघायला भेटेल आणि दुसऱ्या सेक्शनमध्ये सातारा आहे. साताऱ्यामध्ये जागा राखीव आहे. अनुसूचित जाती याच्यासाठी सध्या एक जागा इथे रिझर्व. तर अशा प्रकारे अलिबागमध्ये अनरिझर्व कॅटेगरीसाठी एक जागा रिझर्व आहे आणि साताऱ्यामध्ये अनुसूचित जातीसाठी एक जागा रिझर्व आहे. अशा प्रकारे अलिबाग एक आणि साताऱ्यामध्ये एक अशा 2 फार्मसी ऑफिसरच्या ज्या व्हॅकन्सी आहेत त्या इथे तुम्हाला बघायला भेटतील. खाली आल्यानंतर बाकीच्या काही ज्या आहेत त्या बेसिक डिटेल आहेत, ज्या की तुम्ही टेलिग्राम चॅनलवरती मी PDF अपडेट करून दिलेला आहे. ज्या छोट्या मोठ्या बेसिक गोष्टी आहेत त्या तुम्ही चेकआउट करू शकता. काही महत्त्वाच्या फक्त ज्या बेसिक डिटेल असणार आहेत ते आपण इथं चेक करूयात. खाली आल्यानंतर तुम्हाला वेतन श्रेणी दिसत असेल बघा आणि स्तर 15 प्रमाणे तुमची जे वेतन आहे ते जाईल 41,800 ते जवळपास 1,32,000 पर्यंत तुमचं पेमेंट इथं जाईल. पात्रतामध्ये तुम्ही भारतीय नागरिकत्व तुम्हाला इथं कंपल्सरी दिलेलं आहे. वयोमर्यादेचा विचार केला तर वयोमर्यादा जी मिनिमम असणार आहे ती असणार आहे बघा 18 वर्ष, किमान मागासवर्गीय या कॅटेगरीसाठी. त्याच्यानंतर खुल्या प्रवर्गासाठी तुम्हाला इथे 38 वर्षाची जी मॅक्झिमम लिमिट आहे ती बघायला भेटेल. त्याच्यानंतर मागासवर्गीय आणि अनाथ याच्यासाठी जवळपास 43 वर्षाची जी अप्पर एज लिमिट आहे तिथे बघायला भेटेल. कमाल वयमध्ये जे प्रावीण्यप्राप्त खेळाडू आहेत त्याच्यामध्ये अराखीव खुला त्याच्यासाठी 43 वर्षाची अप्पर लिमिट आहे आणि मागासवर्गीयासाठी सुद्धा 43 वर्षाची तुम्हाला इथं अप्पर लिमिट बघायला भेटेल. त्याच्यानंतर माजी सैनिक, आणीबाणी व अल्पसेवा राज्यनिष्ठ अधिकारी त्याच्यामध्ये जो खुला प्रवर्ग असणार आहे अराखीव, त्याच्यामध्ये सैनिकी सेवेचा कालावधी अधिक 3 वर्ष असणार आहे आणि मागासवर्गीयासाठी सुद्धा सैनिकी सेवेचा कालावधी 3 वर्ष असणार आहे. जे दिव्यांग उमेदवार फिजिकली चॅलेंज पर्सन असणार आहेत त्यांच्यासाठी जी अप्पर एज लिमिट असणार आहे ती सुद्धा तुम्हाला इथं 45 वर्ष बघायला भेटेल. तर अशा प्रकारे मिनिमम जी एज लिमिट असणार आहे ती असणार आहे 18 वर्ष आणि बऱ्यापैकी मॅक्झिमम एज लिमिटचा जर आपण विचार केला तर खुल्यासाठी 38 वर्ष आणि मागासवर्गीयसाठी जवळपास 43 वर्ष तुम्हाला बघायला भेटेल. फिजिकली चॅलेंज जे पर्सन आहेत त्यांच्यासाठी तुम्हाला इथे 25 वर्षाची अप्पर एज लिमिट बघायला भेटेल. खाली आल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट शैक्षणिक अर्हता आणि अनुभव. ड्रग इन्स्पेक्टरचं जशा प्रकारचं क्वालिफिकेशन होतं तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, तशाच प्रकारचं जे शैक्षणिक अर्हता आणि अनुभवाचा जो क्रायटेरिया आहे तशाच प्रकारचा क्रायटेरिया तुम्हाला इथं कंपल्सरी केलेला आहे. शैक्षणिक अर्हतामध्ये म्हणजे जसं बॅचलर डिग्री इन फार्मसी और बॅचलर डिग्री इन सायन्स टेक विथ फार्मसी और फार्मास्युटिकल अँड फाईन केमिकल्स. बॅचलर म्हणजे B.Pharm तुमचं झालं असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता. त्यासोबत इथं D.Pharm आणि M.Pharmचा उल्लेख केलेला नाही, पण हे सुद्धा या पोस्टसाठी अप्लाय करू शकतात. D.Pharm हे बेसिक आणि रजिस्टर क्वालिफिकेशन आहे. त्याच्यानंतर B.Pharm आणि M.Pharm जे आहे ते हायर क्वालिफिकेशन समजलं जातं. त्याच्यामुळे B.Pharm, D.Pharm आणि M.Pharmचे विद्यार्थीसुद्धा यासाठी अप्लाय करू शकतात. अँड देअरफॉर खाली आफ्टर तुम्हाला अनुभवाचा क्रायटेरिया इथं बघायला भेटेल. पजेस इज द एक्सपिरियन्स ऑफ नॉट लेस दॅन 1 year इन मेंटेनन्स अँड सुपरविजन ऑफ द मेडिकल स्टोर or experience of the teaching pharmacy as a demonstrator or as a similar or a higher post in a teaching hospital or medical colleges gained after the acquired the qualification mentioned in a subclause 8.1 above. तर इथं तुम्हाला अनुभवामध्ये कमीत कमी तुमच्याकडे 1 वर्षाचा अनुभव पाहिजे. मग ते तुम्ही कुठल्याही मेडिकल स्टोअरवर तुमचा अनुभव असलेला चालेल, गव्हर्नमेंट तुम्ही फार्मसी असाल तरी चालेल, किंवा तुम्ही जर एखाद्या कॉलेजात टीचर असाल किंवा टीचिंग करत असाल तुमच्याकडे त्याचा अनुभव असेल तरीसुद्धा चालेल. अशा प्रकारे एक्सपिरियन्सच्या क्रायटेरियामध्ये तुम्हाला 2 प्रकारचे क्रायटेरिया बघायला भेटतील.
एक तुम्ही रजिस्टर फार्मसिस्ट असून तुमच्याकडे फार्मसी स्टोअरचं एक जे आहे ते अनुभव सर्टिफिकेट पाहिजे. त्याचसोबत तुमच्याकडे जर तुम्ही टीचिंग करत असाल एखाद्या कॉलेजवरती असोसिएट प्रोफेसर असाल किंवा प्रोफेसर असाल तर तुम्हालासुद्धा अनुभव दिलेला आहे 1 वर्षाचा. अशा प्रकारे 2 अनुभवाचा क्रायटेरिया दिलेला आहे. एक तर फार्मसी ऑफिसरचा एक आणि दुसरा जर तुमच्याकडे असोसिएट प्रोफेसर किंवा टीचिंगचा अनुभव असेल तरीसुद्धा तुम्ही या पोस्टसाठी अप्लाय करू शकता. त्याच्यानंतर 8.4 नंबरचा पॉईंट बघा, प्रोव्हाइडेड दॅट द प्रेफरन्स मे बी गिवन टू द कॅन्डिडेट्स हू परचेस द मास्टर डिग्री इन फार्मसी. एम-फार्मचे जे विद्यार्थी ज्याचं बी-फार्म झाल्यानंतर एम-फार्म झालेलं आहे तर त्या लोकांना पहिल्यांदा प्रेफरन्स दिला जाईल. अशा प्रकारचं हे तुम्हाला इथं 8.4 मध्ये बघायला भेटेल. त्याच्यानंतर खाली आल्यानंतर बघा निवड प्रक्रिया कशी असणार आहे. प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद केलेली शैक्षणिक अर्हता, अनुभव इत्यादी अर्हता किमान असून किमान अर्हता धारण केली म्हणून उमेदवार मुलाखतीस बोलवण्याकरता पात्र असणार नाही. म्हणजे जर ॲडप्रमाणे तुमच्याकडे क्वालिफिकेशन असेल तर तुम्हाला लगेच इंटरव्ह्यूसाठी कॉल येईल असं नाही. याचा अर्थ असं तुम्हाला 10.1 मध्ये बघायला भेटेल. त्याच्यानंतर 10.2 नंबरचा पॉईंट, जाहिरातीस अनुसरून प्राप्त अर्जाची संख्या आयोगाच्या कार्यनियमावली तरतुदीनुसार वाजवी प्रमाणापेक्षा जास्त असेल आणि अर्ज सादर केलेल्या सर्व पात्र उमेदवाराच्या मुलाखती घेणे सोयीस्कर नसल्यास मुलाखतीसाठी उमेदवारांची संख्या मर्यादित करण्याच्या दृष्टीने जाहिरातीमध्ये नमूद शैक्षणिक अर्हता आणि अथवा अनुभव यापेक्षा अधिक शैक्षणिक अर्हता, अनुभव किंवा अन्य योग्य निकष याच्या आधारे अथवा चाळणी परीक्षेद्वारे मुलाखतीस प्राप्त उमेदवारांना मर्यादित करण्यात येईल. सेम ड्रग इन्स्पेक्टरला असंच क्रायटेरिया आहे. जर त्यांना अपेक्षित समजा 500 फॉर्म असेल या 2 पोस्टसाठी आणि विचारला तुमचे जर 2000 फॉर्म आले तर एवढ्या लोकांचं त्यांना इंटरव्ह्यू कंडक्ट करता येणार नाही. त्याच्यामुळे या लोकांची संख्या कशी कमी करायची तर तुम्हाला मग ते हायर एज्युकेशन लावू शकतात. म्हणजे फक्त एम-फार्मचे विद्यार्थी आम्ही घेणार, एम-फार्मचे विद्यार्थ्याचा क्रायटेरिया लावला आणि तरीसुद्धा फॉर्म त्यांना वाटत असेल की जास्त आलेले आहेत आम्ही इंटरव्ह्यू घेऊ शकत नाही. नंतर तुम्हाला एक्सपिरियन्सचा क्रायटेरिया ते वाढवू शकतात. आता सध्या 1 वर्ष आहे तो त्याच्याला 2 वर्ष करू शकतात किंवा तुमची थेरीची एक्झाम घेऊ शकतात. तर अशा प्रकारचा जो 10 नंबरचा पॉईंट आहे त्याचा असा अर्थ होतो. त्याच्यानंतर 10.3 नंबरचा पॉईंट, चाळणी परीक्षा घेण्याचे निश्चित झाल्यास अर्हता आणि अथवा अनुभव शिथिल केला जाणार नाही. आणि जर त्यांना वाटलं अपेक्षेपेक्षा जास्त फॉर्म आले आणि थेरीची एक्झाम घेण्याचं जर त्यांनी कंपल्सरी केलं तर त्याची जी अर्हता असणार आहे किंवा ज्या बेसिक तुमची एलिजिबिलिटी असणार आहे त्याच्यामध्ये काही शिथिलता दिली जाणार नाही किंवा अनुभवाची जी अट आहे ती कमी केल्या जाणार नाही. हे तुम्हाला 10.3 नंबरच्या पॉईंटमध्ये बघायला भेटेल. त्याच्यानंतर 10.4 नंबरचा पॉईंट, चाळणी परीक्षेचा अभ्यासक्रम, परीक्षेचे माध्यम व इतर बाबी लागू असल्यास आयोगाच्या संकेतस्थळावर उपस्थित करण्यात येतील. जर थेरी एक्झाम घेण्याचं कंडक्ट जर त्यांचं झालं तर तुम्हाला ज्या बाकीच्या महत्त्वाच्या डिटेल असणार आहेत सिलेबस वगैरे तर ते तुम्हाला आयोगाच्या ऑफिशियल वेबसाईटवरती बघायला भेटेल. त्याच्यानंतर 10.5 नंबरचा पॉईंट, चाळणी परीक्षा घेतल्यास चाळणी परीक्षेचे गुण व मुलाखतीचे गुण एकत्रित विचारात घेऊन तर चाळणी परीक्षा न झाल्यास केवळ मुलाखतीच्या गुणाच्या आधारे उमेदवाराची शिफारस करण्यात येईल. जर चाळणी परीक्षा झाली तर या दोन्हीच्या आधारे तुमचं सिलेक्शन केले जाईल आणि जर चाळणी परीक्षा म्हणजे थेरीची एक्झाम झाली नाही तर फक्त इंटरव्ह्यूवरती तुमचं सिलेक्शन केल्या जाईल. हे तुम्हाला 10.5 नंबरच्या पॉईंटमध्ये बघायला भेटेल. 10.6 नंबरचा पॉईंट, मुलाखतीमध्ये किमान 41% व त्यापेक्षा जास्त गुण मिळालेल्या उमेदवाराचीच शिफारसीसाठी विचार केला जाईल. किमान तुम्हाला 41% जे आहे ते पर्सेंटेज मिळवायचं आहे आणि तेवढं मिळवल्यानंतर तुम्ही जे आहे ते इंटरव्ह्यूसाठी कंटिन्यू होणार आहात. हे तुम्हाला 10.6 नंबरच्या पॉईंटमध्ये बघायला भेटेल. त्याच्यानंतर खाली अर्ज करण्याची जी पद्धत आहे ती दिलेली आहे. ऑनलाईन पद्धतीने आपल्याला अर्ज करावे लागेल. जे डॉक्युमेंटेशन आहे ते तुम्हाला खाली दिलेलं आहे. कुठला डॉक्युमेंट पाहिजे, किती त्याची साईज पाहिजे, कशाप्रकारे त्याचा फॉर्मॅट पाहिजे आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लाईव्ह ॲप्लिकेशन प्रोसेस करून दाखवेल. जसं की PCMCमध्ये आपण अप्लाय केलेलं होतं ऑनलाईन तशाच प्रकारे तुम्हाला एक मी फॉर्म भरून दाखवेल. त्याप्रमाणे तुम्ही जो तुमचा फॉर्म असणार आहे ते ऑनलाईन जाऊन भरू शकता. खाली आल्यानंतर ज्या बेसिक डिटेल आहेत ऑफिशियल साईट दिलेल्या आहेत त्या तुम्हाला बघायला भेटतील. त्यासोबत मी याची PDF आणि साईटसुद्धा तुम्हाला टेलिग्रामवर अपलोड केलेल्या आहेत. त्यासोबत ज्या महत्त्वाच्या ज्या लिंक आहेत त्या तुम्हाला टेलिग्रामच्या आणि या ऑफिशियल साईटच्या तर त्या तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जातील. खाली आल्यानंतर अर्ज सादर करण्याची महत्त्वाची डेट दिलेली आहे बघा. दिनांक 16 डिसेंबर 2021 रोजी 14 वाजल्यापासून ते दिनांक 6 जानेवारी 2022 रोजी 23:59 वाजेपर्यंत. 16 डिसेंबरपासून फॉर्म चालू होतील आणि ते 6 डिसेंबर 2022पर्यंत चालतील. याच्या अगोदर तुम्ही फॉर्म ऑनलाईन वेबसाईट जाऊन फिलअप करू शकता. खाली आल्यानंतर शुल्क तुम्हाला बघायला भेटेल. अराखीव खुल्या प्रवर्गासाठी जवळपास 719 एवढं शुल्क आहे. मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल व अनाथ यांच्यासाठी जवळपास 449 एवढं शुल्क आहे आणि बाकीच्या ज्या बेसिक डिटेल आहेत त्या तुम्ही या PDF चेकआउट करू शकता. फक्त एवढ्याच ज्या आहेत त्या महत्त्वाच्या डिटेल होत्या. बाकीच्या ज्या डिटेल आहेत तुम्हाला इथून समजून जातं. पुन्हा एकदा सांगतो, 2 ज्या आहेत त्या पोस्ट आहेत. एक साताऱ्याला आहे, एक अलिबागला आहे. सातारची जी पोस्ट असणार आहे ती राखीव पोस्ट आहे
अनुसूचित जातीसाठी आणि अलिबागची जी पोस्ट आहे ती ओपन सर्वांसाठी अनरिझर्व कॅटेगरीची एक जागा आहे. आणि महत्त्वाची डेट असणार आहे बघा, फॉर्म कधीपासून चालू होणार आहेत आणि कधीपर्यंत संपणार आहेत. तर चालू होण्याची जी तारीख असणार आहे ती आता तुम्हाला मी डिस्कस केलेली आहे. ऑनलाईन शुल्क भरण्याची किंवा फॉर्म भरण्याची जी तारीख असणार आहे ती आहे 16 डिसेंबर. या डेटला फॉर्म चालू होतील आणि जी लास्ट डेट असणार आहे ती असणार आहे 6 जानेवारी 2022. तर या डेटच्या पहिले तुम्ही ऑनलाईन साईटवरती जाऊन या पोस्टसाठी अप्लाय करू शकता. डिटेलमध्ये आपण कव्हर केलेलं आहे. याच संदर्भात तुम्हाला काही अडचणी असतील हे सुद्धा डिस्कस केल्यानंतर तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता किंवा टेलिग्रामवरती विचारू शकता. तुर्तास हे PDF, महत्त्वाच्या लिंक्स आणि काही महत्त्वाची समोरची गाईडलाईन असेल तर मी तुम्हाला टेलिग्रामवरती ते वेळोवेळी शेअर करत असतो. तर तिथून मला तुम्ही जॉईन करू शकता. सध्या आपण ही एक ॲड कव्हर केलेली आहे. दुसरी एक ॲड असणार आहे ती असणार आहे 10 जागेची. तर मी तुम्हाला ती नेक्स्ट व्हिडिओमध्ये कव्हर करेन. तर जर तुम्ही फार्मसी ऑफिसर आणि DIसाठी प्रिपेअर करत असाल तर हे माझे 2 पुस्तकं आहेत. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर फार्मसी ऑफिसरसाठी आणि ज्या नोट्स असणार आहेत रिव्हिजन करण्यासाठी त्यासुद्धा तुम्हाला या बुकमध्ये 2 बुकमध्ये बघायला भेटतील. तर तुम्हाला हे जर बुक परचेस करायचे असेल तर तुम्हाला ऑनलाईन Amazon आणि फ्लिपकार्टवरती हे बुक भेटून जातील. दोन्हीसुद्धा पुस्तकाचे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे. तिथून तुम्ही हे बुक परचेस करू शकता. तर अशा प्रकारची इम्पॉर्टंट अपडेट होती. तर आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. भेटूया काही पुढच्या महत्त्वाच्या अपडेटसोबत. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. जय हिंद. वंदे मातरम.